विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात आज विनोद तावडे जी आलेले आहेत. त्यांनी दिल्लीतलं काम, बिहारमधलं काम, हरियाणामधलं काम आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं काम विनोद तावडे सर बघतायत. केंद्रीय पातळीवर भाजपचे सरचिटणीस म्हणून काम पाहताना महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहेत. तावडे सर, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना विशेषतः भाजप म्हणून संघटनात्मक पातळीवर तुम्ही काय पद्धतीने तयारी केली होती आणि आत्ता ती तयारी ग्राउंडवर कशा पद्धतीने दिसते? लोकसभेला असं आहे की आम्हाला जागा कमी आल्या, पण मतं जी आहेत ही महाविकास आघाडीपेक्षा 0.03% कमी आहे. याचं कारण की समोर महाविकास आघाडीमध्ये मतांचं विभाजन जे एरवी थर्डला होतं, म्हणजे MIMला होतं, वंचितला होतं, ते झालं नाही. पण तरीसुद्धा आम्ही यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये इन जनरल पाहिलं आहे की राज्याचं काही नरेटिव्ह सेट होत नाही आहे. पण मायक्रो प्लॅनिंग जर असेंब्ली लेवलला केलं आपण, तर ह्या निवडणुकीमध्ये यश जास्त संपादन करता येऊ शकतं. आणि त्यामुळे महायुती सरकारने जी कामं केलेली आहेत ते मायक्रो प्लॅनिंग करून त्या कामाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांना मतदाराला घेऊन येणं, या प्रकारच्या प्लॅनिंगवर आमचा पूर्ण भर आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जो गाजतोय मुद्दा तो लाडकी बहीण योजनेचा आहे. तुम्ही केंद्रीय पातळीवरनं ज्यावेळी पाहत होता त्यावेळी मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी लाडली बहिणा योजना होती. अशा योजनांना एकेकाळी भाजपनं खूप कडवा विरोध केलेला होता, ज्याला अगदी नजीकच्या काळामध्ये रेवडी असंही म्हटलं गेलं होतं. प्रत्यक्षात या योजनांचा लाभ जसा मध्य प्रदेशमध्ये दिसला तसाच महाराष्ट्रात घ्यायचा प्रयत्न भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार या सरकारमार्फत झाला. तुम्ही या स्वरूपाच्या योजनांकडे पक्ष म्हणून कसं बघता आणि निवडणुकीत खराच याचा काय फायदा होतो? मला असं वाटतं की तुम्ही जर फक्त अशाच योजना जर केल्या ना, तर ते रेवडी वाटण्यासारखं आहे. पण भाजपने पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट म्हणजे या योजना आणि पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत, इरिगेशनची कामं आहेत, हर घर नल से जलसारखी कामं आहेत, ह्या योजना इतक्या आम्ही केल्या आहेत की त्यामुळे ह्या दोन्हीचा बॅलन्स जर ठेवला तर मला असं वाटतं की आपण विकास पण करतो आहोत आणि गरजूपर्यंत थेट लाभ पण पोचवतो आहोत. याच निवडणुकीमध्ये एका बाजूला कल्याणकारी योजनांची चर्चा होते, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला बटेंगे तो कटेंगे असं योगी आदित्यनाथांचं विधान महाराष्ट्राच्या निवडणुकीत होतं. त्याला भाजपमधनंही विरोध होतो, त्याला विरोधी पक्षही स्वाभाविकपणे विरोध करतात. एक कडवं हिंदुत्व महाराष्ट्रात चालतं का आणि बटेंगे तो कटेंगे ह्या योजनेचा, या घोषणेचा परिणाम महाराष्ट्रातल्या भाजपच्या मतदारावर तरी होईल का? मला वाटतं बटेंगे तो कटेंगेचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला वेगळा घेतो. म्हणजे देश विकास झाला पाहिजे असं वाटणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या आपापसात जर विभागल्या कुठल्याही कारणावर, तर देश विकास व्हायला शक्ती कमी होतील, हा एक अर्थ आहे. दुसरा एक अर्थ असा आहे की धुळे लोकसभेमध्ये 6 पैकी 5 विधानसभांमध्ये महायुतीचे डॉक्टर भामरे आघाडीवर होते. पण एक मालेगाव इतकी आघाडी मिळाली की भामरे पडले. आता ते का पडले, तर तिथल्या काही ज्या मतांच्या जातींमध्ये विभागणी झाली आणि एका बाजूला वोट जिहाद झालं, तर दुसऱ्या बाजूने लोक त्याचाही तो अर्थ काढतायत. पण मला असं वाटतं की मुळात देश हा विकासाच्या नावावर एक राहिला तर कापला जाणार नाही, हा त्यातला मेसेज आहे. आणि तसं भाजपच्या प्रचाराचं सूत्र राहिले का? कारण लोकसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा हिंदू मुस्लिम या पद्धतीनं डिवायडेशन आलं, ध्रुवीकरण होत गेलं आणि त्याचा खरं तर फटका इतर वेळी असा असेल की भाजपला फायदा होत होता, पण लोकसभेत तसं दिसलं नाही. फक्त मुस्लिम ध्रुवीकरण झालं नाही तर तिथंच दलित ध्रुवीकरण पण झालं, तिथंच मराठा समाजाचं सुद्धा ध्रुवीकरण होत गेलं आणि भाजपला फटका बसला. त्यामुळं ध्रुवीकरणाचं राजकारण या विधानसभा निवडणुकीमध्ये कितपत चालू शकेल असं वाटतं? ते मला वाटतं की महाविकास आघाडी ठराविक मुस्लिम नेत्यांना घेऊन ॲग्रेसिव्हली वोट जिहाद चालवतातच आहेत. ज्या पद्धतीने मोहल्ल्यांमध्ये सगळी त्यांची माणसं फिरत आहेत त्यातून हे स्पष्ट आहे.
आणि मग अशा वेळी या सामाजिक राजकीय स्थितीमध्ये हा मुद्दा जर प्रकर्षाने चर्चेला आला तर त्याचा लाभ आहे. पण जसं मोदी साहेब म्हणाले की जातीत आपापसात तुम्ही विभागू नका, एक राहा, एक राहिलात तर सेफ राहाल, हा आमचा क्लिअर मेसेज आहे. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून गेल्या 1.5 वर्षांमध्ये मनोज जरांगे पाटील खूप आग्रहानं मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन उतरले. त्यांनी एकेवेळी पूर्णपणानं निवडणूक लढवण्याची तयारी केली. प्रत्यक्षात आता ते निवडणूक लढवत नाही आहेत, पण त्यांचा विरोध स्पष्टपणानं फक्त भारतीय जनता पक्षाला आहे. तुम्ही स्वतः मराठा नेतृत्व म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तुम्ही या स्वरूपाच्या आंदोलनाकडे कसं बघता आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे कसं बघता? मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाने आंदोलन केलं तर त्याचं स्वागतच आहे. पण त्या सगळ्याच्यामध्ये भाजपला ते का दोषी धरतात हे मला आजही कळलेलं नाही. कारण काँग्रेसने सुरुवातीपासून मराठा आरक्षणसाठी काही केलं नाही. अण्णासाहेब कदमांनी त्यासाठी मोर्चाकडून मागणी केली तर बाबासाहेब भोसले काँग्रेसचे मुख्यमंत्री फेटाळले. 89ला मंडल आयोगात मराठा समाजाला नेता आलं असतं, त्याही शरद पवार साहेबांनी ते केलं नाही. मग आयोग आला, त्याने केलं नाही. मग राणे समिती दिखावा होता मतांसाठी, तो करू शकला नाही. दिलं तर भाजपनेच. म्हणजे ज्यात पहिले 2 वर्ष मी अध्यक्ष होतो, नंतर दादा पाटील अध्यक्ष होते. तर यावेळी आम्ही 13% मराठा समाजाला जे आरक्षण दिलं, जे हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ते तारखानाच गेले नाहीत आणि तिकडे ते फेटाळलं गेलं. तर या सगळ्याच्या दिलं कोणी? तर भाजपने. टीका कोणावर? तर भाजपवर. हे अनाकालनीय आहे. काय कारण वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता अनाकलनीय हा शब्द जरी ठीक असला तरी राजकारण म्हणून काय कारण असं दिसतंय तुम्हाला? नाही, मला जर भाजपने दिलेलं आहे त्याला जर तुम्ही त्याचं श्रेय देऊ नका, पण ज्यांनी दिलं नाही अशांना फायदा होईल अशी वक्तव्य करणं, मग सामान्य मराठा समाजातल्या कुठल्याही माणसाला शंका येते या आंदोलनाविषयी. अशाच प्रकारचं आंदोलन गेले काही वर्ष हरियाणामध्ये झालेलं आहे, राजस्थानमध्ये झालेलं आहे, मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये सुद्धा होता आणि त्याच्यातून ओबीसी संघटित झाले. ज्या तिथल्या स्थानिक प्रबळ जाती होत्या, जसा इथं मराठा आहे तसा जाट हरियाणामध्ये आहे, आणि त्याचा उलटा फायदा भाजपला झाला. तसं ओबीसी संघटन महाराष्ट्रात होतं का? महाराष्ट्रात ओबीसी संघटित आहेत, एकत्रितपणे आहेत. म्हणजे ज्यावेळी मुंडे साहेब होते तर त्या सगळ्या ओबीसी जातींना ते एकत्र घेऊन चालायचे आणि भाजपा ओबीसीचा पक्ष असं म्हटलंही जायचं त्यावेळी. आता महायुतीतले भुजबळ साहेब वगैरे अशी मंडळी याच्यामध्ये आहेत. बावनकुळे साहेब स्वतः आमचे अध्यक्ष त्या समाजाचे आहेत. त्यामुळे हा समाज एक गट एकत्रितपणे तर आहेच, यात तर काही शंका नाही. आत्ता तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरता आहेत. विदर्भामध्ये 2019ला भाजपच्या जागा कमी झाल्या. त्याचा फटका भाजप 123 पासून 105 पर्यंत येण्यावर खाली झाला. लोकसभेला सुद्धा असं दिसलं की विदर्भ जो भाजपचा बालेकिल्ला आहे तिथं भाजप अडचणीत येतो आहे. आत्ता काय परिस्थिती विदर्भामध्ये तुम्हाला दिसते आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कशी दिसते? विदर्भात आता स्थिती जरा खूपच चांगली आहे. मध्ये थोडी आम्हाला चिंता होती ज्यावेळी काँग्रेस नाना पटोलेंना त्यांचा नेता मुख्यमंत्री होऊ शकतो असं वातावरण करत होते, तर कुणबी समाज त्यांच्याबरोबर खूप होता. पण उद्धव ठाकरेंना नाना पटोलेंची वाटाघाटीची पद्धत आवडली नाही आणि त्यांनी बाळासाहेब थोरातांना घेतलं, नानांना काढून टाकायला लावलं. त्या क्षणी तिथला कुणबी समाजाच्या मतदाराला वाटायला लागलं की नाना पटोले नाही काही काँग्रेस करत नाही आणि हे असे काही यांच्यावर भरोसा ठेवण्यात पॉईंट नाही. तर तिथून तो विदर्भ हा 75 विदर्भाच्या जागा असतील तर त्याच्यामध्ये आता सायझेबल एक 40-45 पर्यंत जागा भाजप महायुती जिंकू शकतं असं मला वाटतं. विदर्भ महाराष्ट्राचा पुढच्या काळातला मुख्यमंत्री ठरवेल असं आहे? मला असं वाटतं की मुख्यमंत्री महायुतीचा विदर्भ का मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र असं काही नसून जागा किती येतात आणि त्या आलेल्या जागांच्या नंतर त्यावेळची सामाजिक राजकीय स्थिती काय आहे याच्यावर मुख्यमंत्री कोणी ठरेल. तावडे सर, लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या अगदी 48 अर्ज दाखल करायच्या 48 तास आधीपर्यंत भाजप आणि महायुतीमध्ये गोंधळ दिसत होता जागा वाटपाचा. तो ह्यावेळी कमी दिसला. तुम्ही त्या चुका टाळल्यात का आणि काय पद्धतीने विचार केला होता?
हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी काय होतं की शिवसेनेकडे जे उमेदवार आले होते, सिटिंग खासदार आले होते, तर आम्हाला स्वाभाविकपणे वाटतं की मग हे खासदार आलेत पण तिथली खाली तमाम मतदार ते घेऊन येऊ शकले नाही आहेत. पण जागा वाटप लांबत जरा खूपच लांबलं. त्याचा परिणामसुद्धा आम्ही सगळ्यांनीच भोगला. त्यामुळे यावेळी विधानसभेला ती चूक टाळायची, खूपच आधी नीट बसून जागा वाटपाच्या विषयाला धोरण ठरवून पुढे गेलो. 2-4 ठिकाणी होत नव्हतं तिथे मैत्रीपूर्ण लढत करू असं सगळे मान्य केलं आणि त्या पद्धतीने ती मागची चूक आम्ही दुरुस्त केली. याचा फायदा या निवडणुकीत नक्की होईल. भाजपचा कोर मतदार जो लोकसभा निवडणुकीमध्ये नकारात्मक राहिला त्याच्या मागं अजित पवार हे कारण कायम घेतलं गेलं, ते जाहीरपणानं मांडलंही गेलं. अजित पवारांना सरकारमध्ये घेणं आणि अजित पवारांच्या बरोबर बसणं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते, ते भाजपच्या कोर मतदाराला मान्य झालं नाही अशी एक चर्चा लोकसभा निवडणूक काळात झाली. विधानसभेमध्ये आणि एकूण अजित पवार भाजप बरोबर असणं याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की अजित पवार आणि त्यांचे सहकारी जे आम्ही महायुतीमध्ये घेतले याचं प्रमुख कारण असं होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबरचं सरकार हे 4 का 5 मतांच्या आघाडीवरच होतं. इतकं कमकुवत सरकार 2.5 वर्ष नीट निर्णय घेणारं चालवणं हे अवघड असतं आणि त्यामुळे एक भक्कम 40-42 आमदारांचा पाठिंबा आल्यानंतर आपण 190 पर्यंत पोहोचलो. तर ते भक्कम सरकार चालवत असताना जनहिताच्या अनेक योजना आपण सुरू करू शकतो, यशस्वीपणे राबवू शकतो, हा आम्हाला एक कॉन्फिडन्स होता आणि म्हणून त्यांना आम्ही त्यावेळी नक्की घेतलं. अजित पवार असं म्हणतात की हिंदुत्ववादी पक्षांबरोबर मी आहे याची टीका होती, पण मी ज्यावेळी तुम्ही 19ला सरकार बनवलं ते हिंदुत्ववादी पक्षच होता. आत्ता अजित पवारांची भूमिका काही प्रमाणात बदललेली आहे आणि त्याचा भाजपला फायदा होतो आहे का? मला वाटतं की अजितदादांनी त्यांच्या जो काही समर्थक वर्ग मतदार आहे त्या अनुरूप त्यांनी त्यांची भूमिका घेतली आणि ती स्वाभाविकही आहे. आणि आम्ही जर महायुती म्हणून विचार केला तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला एक सायझेबल 20-25-30 जागा अजितदादा बरोबर असल्यामुळे जर मिळाल्या तर एक चांगलं मजबूतीचं सरकार 2024ला पण आपण देऊ शकतो. तावडे सर, तुम्ही बिहार आपण मराठा आरक्षणाबद्दल बोलत होतो. बिहारमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. बिहारनं पहिल्यांदा जातनिहाय जनगणना केली. जातनिहाय जनगणनेची मागणी महाराष्ट्रात शरद पवार आणि राहुल गांधी सातत्यानं मागतात आणि रिझर्वेशनची मर्यादा जर 50%च्या पुढं नेऊ शकलं केंद्र सरकार तर आपण सगळ्यांना देऊ शकू चांगल्या पद्धतीनं आरक्षण, असं ते म्हणतात. प्रत्यक्षात जातनिहाय जनगणनेचा बिहारमधला अनुभव काय आहे आणि रिझर्वेशनच्या मर्यादेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? मुळात बिहारमध्ये ती जातनिहाय जनगणना खूप घाईघाईत झाली होती. ती काही सायंटिफिक झाली नाही. त्यामध्ये पुढे किती टिकेल कुठे हा त्याला प्रश्नच आहे. त्यामुळे त्याच्या पुढे काही त्यात होऊ शकलेलं नाही आहे. तसं मला असं वाटतं की 50% आरक्षणाचा जो मुद्दा आहे, ज्यावेळी केंद्र सरकारने 10% आर्थिक मागासाला आरक्षण घोषित केलं ते 50 क्रॉस केलंच आहे. त्यामुळे ऑलरेडी 50 क्रॉस केलं आहे. त्यात आपण अजून काही केलं तर काही त्याला केंद्राच्या परवानगीची गरज नाही. राज्याने केलं आहे ते करू शकतात. तरीही आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यावेळी या काळात आंदोलन झाली त्या काळात हे प्रयत्न गेल्या वर्षभरात खूप कमी प्रमाणात झाले की आरक्षणाच्या मर्यादा आपण स्ट्रेच कराव्यात आणि पुन्हा तो कुणबीमध्ये ओबीसीमध्ये मराठ्यांना घ्यावं का हा वाद होत राहिला. हा प्रश्न निवडणुकीनंतर किती काळ अजून टिकून राहील असं वाटतं आणि कधी सुटायला सुरुवात होईल? मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा हक्क आहे आणि त्यामुळे त्यासाठी जर कोणी लढणार असेल तर त्यांनी लढलंही पाहिजे. राज्य सरकार आरक्षण देईपर्यंत लढत तर नक्की राहिलं पाहिजे. कुठेही जरा समाज ढिला पडला तर आरक्षण पुढे जाऊ शकतं. पण महायुती सरकारच्या नेत्यांच्या डोक्यात मराठा समाजाला प्रॉपर आरक्षण द्यायचंच आहे हे मनात पक्कं आहे. शेवटच्या टप्प्यातले 2 प्रश्न मला विचारायचे. त्यातला पहिला असा आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळं एक नॅरेटिव्ह काँग्रेसनं खूप मोठ्या प्रमाणात चालवलं संविधानचं. तसं ह्या निवडणुकीमध्ये एकही नॅरेटिव्ह आत्ता दिसत नाही आहे. ना सत्ताधारी बाजूनं आहे ना विरोधी बाजूनं आहे. तर काय उरलेल्या 2-4 दिवसांमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा भाजपच्या केंद्रीय समितीचा सदस्य म्हणून तुम्ही काय पद्धतीनं कुठल्या नॅरेटिव्हकडे जायचा विचार करता? नाही, आम्ही या निवडणुकीत नरेटिव्हच नसेल. आपण जी केलेली कामं आहेत, आपण केलेल्या योजना आहेत, याच्यावरच आपल्याला पुढे जायचं आहे.
आणि ते घेऊनच आम्ही आमच्या या योजनातल्या लाभार्थ्यांना भेटतो आणि त्यांना भेटून आपण समजवू शकतो, त्यांना कन्व्हिन्स करू शकतो की त्यांनी महायुतीला मतदान करावं. या पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे. आणि मागच्या वेळेचा जो संविधान बदलाचा नरेटिव्ह आहे तो चालणारच नाही, कारण आम्ही गेल्या 4-6 महिन्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचून आम्हाला संविधान बदलायचं असं तर आम्हाला 14ला बहुमत होतं, 19ला बहुमत होतं, आम्ही बदलली असतं. पण आम्ही ते कधी बदललं नाही, कारण आम्हाला बदलायचंच नाही हे आमच्या मनात पक्का आहे. शेवटचा प्रश्न अगदी तुमचा अंदाज काय आहे, महायुतीला किती जागा मिळू शकतात? मला असं वाटतं की आता एक 165 पर्यंत एक जागा तर आज तर मला नक्की दिसत आहे, ज्यात 90-95 भाजप असेल, 40-45 एकनाथ शिंदेची शिवसेना असेल आणि 25-30 पर्यंत अजितदादा असतील. आणि मुख्यमंत्री कोणाचा असू शकेल? महायुतीमध्ये असं ठरलं की आज निवडणुका लढायच्या त्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली, आणि पुढचा मुख्यमंत्री कोण ते निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे बसून निर्णय करतील. धन्यवाद तावडे सर. आपल्याबरोबर होते विनोद तावडे सर, ज्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार दौरे केल्यानंतर साम TV आणि सकाळ डिजिटल मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधला. धन्यवाद तावडे सर आपल्या मुलाखतीबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.